downtown, someone said that you're coming by. Let me know when you're here, meet me up for a smoke outside. I regret what I said, didn't mean it. Yeah, believe me, I guess I'll take it back. There's a party downtown, someone said that you're coming by. जिंद मेरी तेरे पीछे हारिया, मैं ता तेरे उत्तों जान बैठी वारिया। मैं ता जिंद मेरी तेरे पीछे हारिया, मैं ता तेरे उत्तों जान बैठी वारिया। मैं ता तेरे नाल सच्ची लाई यारी। If you are comfortable तर आपण डायरेक्ट कॉल करूया, ठीक आहे? And I was like so मी साताऱ्याची आहे म्हणून रिक्वेस्ट पाठवली. विदिन अ मंथ झाले, म्हणजे 1 जानेला आम्ही भेटलो. त्याच विकेंडला हे आम्हाला बघायला मग पुण्याला आले. त्याच्या नेक्स्ट विकेंड फक्त एक स्किप झाला मध्ये. अँड देन त्याच्या नेक्स्ट विकेंड 3rd विकेंडमध्ये आम्ही यांना सगळं बघायला मुंबईला गेलो. अँड 4th विकेंडला तर आमचं लग्न ठरलं. तर मी खेळायला जायचो तर ती घरीच बसून असायची नेहमी. आणि घरी बसून असायची की तिचं माझ्यावर लक्ष असायचं की दादा कुठे गेला, दादा कुठे गेला माझ्या डोळ्यासमोर. आणि मम्मीचं एकच काम, तायडीला सांगा, माधुरीला सांगून ठेवायचं दादावर लक्ष ठेव, मी भाजी आणायला निघाले तर कुठं जातोय बघ. मी टेरेसवर जाऊन खेळायचो. घरी आली माझ्या आधी की मम्मीला जाऊन लगेच चुगली करायची, दादा गेला होता बाहेर खेळायला. ऑलमोस्ट असं वाटत होतं की होईल की नाही. म्हणजे स्टार्टिंग पासून, म्हणजे मी सांगते ना आता हे 1 मंथ आहे, जास्त टाइम पण नाही झालेला. स्टार्टिंग पासून हा शुअर होता की येस, माझ्या साईडने येस आहे, मला अशीच मुलगी पाहिजे होती आणि तू तशीच आहे. दुसरं काही मी एक्सपेक्ट पण करत नाहीये. झालो अँड वी फेल्ट की ठीक आहे, आपण थोडंसं आई वडिलांना इन्व्हॉल्व करू शकतो ह्या गोष्टींमध्ये. जस्ट तू पण तुझ्या घरी बोल आणि मी पण माझ्या घरी बोलतो. कारण आपले जे बॅकग्राऊंड कल्चर्स आहेत ते असं नाहीये की कोणाला बायपास करायचे, ठीक आहे? ते दोघांना सगळ्यांना एकत्र घ्यायचे, फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचे, दोघांना एकामेका, म्हणजे फक्त लग्न 1-2 माणसाचं मिलन नसताना सगळी फॅमिली इन्व्हॉल्व असते त्यामध्ये. స్వప్నాలన్నీ కళ్ళ ముందే కరిగే నీలా, అయినా ఏదో ఆసే నీదిగా. ఏమైందో ఈ ప్రేమ పుట్టే ఒక్కసారిగా, ఎందుకంటే చెప్పలేవుగా. ఏదేదో ఊహించావా, प्राणंगा प्रेमिंचावा. घरचे असे होते की दादा थांब तुझं लग्न नंतर करू, आधी तुझ्या बहिणीचं लग्न लावून देऊ. पण माझं असं होतं की नाही, म्हणजे मला लग्नाची घाई असं नाही, बट माझी बहीण माझ्या म्हणजे तिच्या स्वतःच्या पायावरती उभी राहिली. सांभाळायचो आणि एकुलता एक आमचा भाऊ असल्यामुळे खूप लाडका येतो आमच्या घरामध्ये. आणि व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. हे एक छान आहे. मनसा कुतूट पडे मनसा, सगमु कथला मिगिली नीलीच्या. माधुरी मुंबईला असल्यामुळे ती कशी घाण वगैरे तिला आवडत नव्हती, चिखलात वगैरे अजिबात जायची नाही. आणि आम्ही रानात राहायला असल्यामुळे तिकडे माहेरी
तिने चिखलात गेली की असे पाय वर धरणार, उचल मला उचलून घे. मग दादा पण मागायला लागला मला उचलून घे. मग दोघांना उचलून घ्यायला लागायचं मला. मन प्रेमनी दूर में చేసెనుగా. तऱ्हेनं कार्यक्रम झाला आणि आपल्या अपेक्षापेक्षा चांगला झाला. आलं का लक्षात? आणि हे कार्यक्रम आमच्या स्वप्नात बी कधी होईल असं वाटत नव्हतं. आलं का? आणि त्याला लहानपणापासून वडापाव खायचा नव्हता. खाणार शिरा चारायला लागायचा. मग ती चोचडी बोलायची ना, पहिली बोबडी बोलायची. जरा बोबडी बोलत. मग तिला गाय म्हणायचं नाही, ती दाय म्हणायची. आणि वहीत लिहिताना सुद्धा तिनं दायच लिहिलं होतं. तो किस्सा फार मला आठवतोय अजून. आणि एक छोटीशी भूक से मामा खूप लहानपणी हट्टी होता. हो, खूप दिवसानं झालाय. इतका लाड केलाय त्याचा की बस. आणि शिक्षणासाठी बाहेर गेला तेव्हा ना करमायचंच नाही मला. पण त्यानं शिकून दाखवलं स्वतःच्या हिमतीवर. त्यांच्यानुसार आम्ही पण वेळ दिला तिला. तिचं व्यवस्थित सगळं व्हावं, असं पार पडावं असं मला वाटायचं. किंवा तिची पण तीच इच्छा होती की तिच्या मनासारखं तिला सगळं व्यवस्थित तिच्या आयुष्यात पार पडावं. त्यासाठी मी थांबले. किंवा तिच्या पप्पांबरोबर पण मी अशी बात घालायची की आपल्या मुलीची इच्छा जी आहे ती आपण पूर्ण करायची. आपली मुलगी आपल्याला कधी असं खाली मान घालून देणार नाही. कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा. मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. कहते पण लकी होता. ठीक आहे, आमचं पहिला मीटिंग झाली आणि आम्हाला दोघांना 14 फेब्रुवारी मध्ये असं मी डिसाईड केलेलं की 14 फेब्रुवारीलाच करूया. ठीक आहे, ते पण आमचं डिसाईड झालेलं. ठीक आहे, ते पण इंडिव्हिज्युअली. म्हणजे माझं असं विचार होता की 14 फेब त्यांचं होतं की करायचं तर 14 फेबला आता करता येईल. आणि एंगेजमेंटचा मुहूर्त पण त्या दिवशी होताच, योगायोगाने निघाला. योगायोग नव्हता, तुम्ही सांगतो पहिल्या मीटिंगला 19 फेब्रुवारी होते. ठीक आहे, ठीक आहे. आणि ती 19 फेब्रुवारी मध्ये आमच्या दोघांचा योगच निघाला. ठीक आहे. आणि त्यानंतर मग 12वीच्या परीक्षा चालत होत्या आणि मग ती एक सेम ऑब्विस तारीख होती ना, ती 14. पण अजून एक होतं, आपण शॉपिंग खूप एन्जॉय केली एकत्र. नाही, शॉपिंग मुंबईवरून पुण्याला आले हे शॉपिंग साठी, तेही रोज. जीने की वजह यही है, मरना इसी के लिए. कहते हैं खुदा ने इस जहां में